नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती, तर 5 मे रोजी दुपारी 2 वाजता पुढची सुनावणी, तर केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर देण्याचे निर्देश. मुंबई ठाणे वगळता इतर ठिकाणी युती होणं अवघड, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंचं खळबळजनक वक्तव्य. पुण्यातील शिवसेनेच्या सभासद नोंदणी कार्यक्रमात वक्तव्य. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, माजी आमदार संग्राम थोपटे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. नामदेव शास्त्री यांच्याकडनं पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. धनंजय मुंडे आजारातून लवकर बरे व्हावेत, आपण प्रार्थना करू, नामदेव शास्त्रींचं वक्तव्य. आता शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी मराठी इंग्रजीसह हिंदी भाषा ही सक्तीची. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच अंमलबजावणी. स्वच्छ शब्दात सांगतो, हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, राज ठाकरेंचा सरकारला इशारा. दक्षिण भारतातही हिंदी सक्ती करणार का, राज ठाकरेंचा संतप्त सवाल. घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी गुजराती वाद पेटला. मराठी माणसं घाणेरडी, मच्छी खातात अशा शब्दात हिणवल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप, तर गुजराती कुटुंब त्रास देत असल्याचा मराठी कुटुंबाचा आरोप. सोन्याचे भाव 1 लाखांच्या उंबरठ्यावर. जीएसटीसह सोन्याचे भाव प्रतितोळा 98,262 रुपये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.